त्यामध्ये वैधानिक लेखापरीक्षकांनी विभाग अ, ब व क या तपशिलाप्रमाणे दिनांक 11/8/2024 रोजी सदरचा 2023-2024 वैधानिक लेखापरीक्षण अहवाल संस्थेत सादर केला असून विभाग अ मध्ये गैरव्यवहार, अफरातफर, फसवणूक, बनावट कागदपत्राद्वारे लेखापरीक्षण निदर्शनास आलेला अपवाद सदरचा विषयामध्ये हे विभाग विषय नमूद असतात. त्यामध्ये अ विभाग आपल्याला असा दिनांक आहे अशी कुठलाही फसवणूक, बनावट, अफरातफर, गैरव्यवहार माननीय वैधानिक लेखापरीक्षकांना निदर्शनास आलेला नाही. त्यामध्ये अचा ब विभागामध्ये लेखापरीक्षणात निदर्शनास आलेल्या आर्थिक नुकसानीबाबत वृत्त नमूद केल्यानुसार संस्थेत लेखापरीक्षण कालावधी गैरव्यवहार व अपहार निदर्शनास आला असल्यास सदर रकमेची जबाबदारी निश्चित होऊन रक्कम वसूल होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 81/5 मधील तरतुदीनुसार विशेष अहवाल सादर करणे मान्य वैधानिक लेखापरीक्षकांना क्रमप्राप्त आहे. असा कुठलाही विशेष अहवाल त्यांना हे निदर्शनास न आल्यामुळे त्यांनी सादर केलेला नाही. त्यानंतर अ मध्ये अन्य महत्वाच्या विभागी 31/3/2024 या आर्थिक वर्षामध्ये वैधानिक लेखापरीक्षण माननीय श्री संजय सूर्यवंशी साहेब PhD अँड असोसिएट संधी लेखापरीक्षण पुणे यांनी केले. त्यांनी संस्थेस या वर्षाकरता 600 गुणांपैकी मिळालेले गुण 494 असून वेटेड ॲव्हरेज गुण 78% दिले असून ऑडिट वर्ग दिला आहे. अशी त्यांना विनंती करत आहे. या ठिकाणी आंदोलनासाठी विनंती करतो. हॅलो मंजूताईने जो विषय मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपलं काही दिवस वेचले होते, आयुष्य वेचलं होतं. त्या आमच्या गेलेल्या महात्म्यांसाठी या ठिकाणी श्रद्धांजली सुद्धा आपण अर्पण केली पाहिजे आणि म्हणून मी आमचे ॲडव्होकेट जयराम दादांना विनंती करीन त्यांनी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी. अव्वल सालात दिवंगत झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे सभासद, चिंतक, अखिल भारतीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ, भाविक, सर्वसामान्य नागरिक अशा ज्या व्यक्ती दिवंगत झाल्या आहेत त्या सर्वांना नम्रतापूर्वक, भावपूर्वक आदरांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती देव हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना. 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचे. कर्जदार होतोय. जो कर्जदार आहे त्याला 2 जामीनदार होता. ते जामीनदार देखील सह कर्जदार आहे आणि हा जीआर आहे बायलॉमध्ये आहे. म्हणजे ह्या सगळ्या घटनाक्रम त्याच्यामध्ये असतात. अजून आपल्या मंडळींना काही मंडळी सभासदांना ते लक्षात येत नाही आणि मग नंतर काय म्हणतात किंवा नंतर संस्थेशी ते कर्मचाऱ्याशी उचल घालतात. कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास मानसिक होतो. तो संचालक मंडळाकडे विषय येतो आणि मग तो वार्षिक सभेत मांडावा. कारण जो कर्जदार थकतो तो अतिशय काही ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती आपल्याला अनुभव आली की आपल्या कर्मचाऱ्यांवर पोलीस केस देखील झाली. परंतु त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल त्या पद्धतीने आपण हँडल केलं. तुमचा पैसा आहे, तुमचा पैसा आम्ही जरी आमच्याकडे असला तरी ते वाटायचं काम आम्ही करतो, पण ते वसुलायचं काम करायचंय. ही दोन्ही कामं करायची. गाडीची 2 चाके, एक चाक जर थांबलं तर गाडी चालू शकत नाही. तुम्ही त्या कर्मचारी, संचालक मंडळ, सभासद, कर्जदार, ठेवीदार सगळ्यांना घेऊन आपल्याला जायचंय. आणि म्हणून या वर्षी जो आपण काम करतोय संस्था अतिशय अद्ययावत होत चाललेली आहे. संस्थेमध्ये ज्या बँकांमध्ये सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा आपल्या संस्थेमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. जवळजवळ 50 ते 60% सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि अजून राहिलेल्या सुविधा
तरी त्या सभासदाला, त्या ठेवीदाराला, त्या कर्जदाराला संस्थेत काय माहिती चालली, संस्थेचं कामकाज काय चालले याचे अपडेट मिळेल. आणि म्हणून आपण सर्वजण आला मला अतिशय आनंद झाला. कारण ह्या सगळं आपण करतो हे ज्याला अडचण आहे त्याला तर करतो, पण जो ठेवीदार आहे तो अतिशय विश्वासाने आपल्या संस्थेत ठेवी ठेवतो. कारण एवढ्या सर्व तुम्ही जे म्हटलो त्याचं कारण असं आहे की 20 लाख रुपये भक्तांना ठेवी होत्या. 1999 साली फक्त किती लाख होते? 20 लाख होते. आज 70 कोटीचा संस्था चालली. म्हणजे पुढच्या मार्चपर्यंत ही 100 कोटी गाठवल सगळ्यांच्या आशीर्वाद असा मला आत्मविश्वास आहे. कारण ज्या वेळेस लोकांचा विश्वास असेल तर त्याचं कुटुंब चालतं, ते घर चालतं, ते प्रपंच चालतं. त्याचप्रमाणे हे देखील आपलं मांडवी किनारा फक्त संस्था कुटुंब आहे. ते कुटुंबात तालुक्यात कुटुंब आहे तिथे, ते उद्या जिल्ह्यात जाणार आहे, ते महाराष्ट्रात जाणार आहे, म्हणजे त्याचा व्याप वाढणार आहे. पण हा व्याप वाढत असताना, हा प्रपंच वाढत असताना त्याचा सगळं नियोजन काम करणं सुद्धा अतिशय काटेकोरपणे आपल्याला करावं लागणार आहे. कारण आपण ज्यावेळेस जुन्नर शाखा असेल, नारायणगाव शाखा असेल, बेला शाखा असेल, आळा फाटा असेल, नव्याने सावित्रीबाई फुलेची आपल्याला नर्स केली ती मांडवी किनाऱ्यामध्ये, ती संस्था असेल, आपली मुतूरची शाखा असेल, या सगळ्यामध्ये ज्या गावचे सभासद आहेत, त्या ठिकाणचे ठेवीदार आहेत, त्या ठिकाणचे कर्जदार आहेत, या सगळ्यांशी आपल्याला चांगले संबंध ठेवून, कारण हल्ली कुठलंही काम करताना ज्यावेळेस कर्ज लागतं त्यावेळेस तो अतिशय प्रामाणिकपणे संस्थेत येतो, प्रत्येक सभासदाशी, प्रत्येक संचालकाची शिफारस देतो, कर्ज मंजूर करून देतो. कर्ज मंजूर झालं पण ज्यावेळेस हप्ते टाकतात त्याच्या काही कौटुंबिक अडचणी असतात, हे आम्हाला करतात. परंतु ते थकत असताना जेव्हा तो एनकेत जातो, मग एनकेत गेल्यानंतर जी थकीत कर्ज आहे ती आपल्या 7 कर्ज असे थकीत होते की त्याच्यामुळे आपल्याला नफा 70 लाख दिसतोय, तो त्यामुळे दिसतोय. ती जर कर्ज वसुली आपण यावेळेस हप्ते आले असते तरी देखील आज आपला तो नफा 1 कोटीच्या पुढे गेला असता. आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, परंतु त्या देखील त्यांना काही आपल्याला मर्यादा आहे. काही ठिकाणी काही कर्जदार महिलांना पुढे करतात. मग महिलांना पुढे केल्यानंतर डॉक्टर साहेब अतिशय अडचणी येतात. हे कर्मचारी ज्यावेळेस आपल्याला फोन करतात की सर आम्ही काय करू चेअरमन साहेब, तर त्यांना सांगतो तुम्ही निघून या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत. कारण आता ह्या याच्यामध्ये आपण मग कर्ज द्यायचंच नाही का? कर्ज द्यायचंय ना, पण देत असताना आता आपल्याला फार विचार करून सभासदांनी देखील आम्हाला सूचना केल्या पाहिजे की ज्या गावामध्ये आम्ही कर्ज देतो एखाद्या चुकीचं जात असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून सांगितलं पाहिजे की बाबा हो हे कर्ज तुम्ही देऊ नका. कारण ह्या सुद्धा सूचना तुमचं काम आहे, कारण तुम्ही मालक आहात, आम्ही फक्त चालक आहोत. जशी इष्टीला कंडक्टर ड्रायव्हर असतो तसे आम्ही ड्रायव्हर आहे, हे सगळे कंडक्टर आहेत कर्मचारी, पण मालक तुम्ही आहात ना. मग ह्या सगळ्या सूचना आपण काय करतो, ह्या का मानायच्या, का मांडायच्या वार्षिक सत्र सभेपुढे? कारण संस्थेला वर्षभरात अडचण येतात. आपली भेट 1 वर्षाचीच, आपली भेट कधी होती? 1 वर्षांनी. परंतु तुम्ही ज्यावेळेस संस्थेत जाता तुमच्या कर्मचाऱ्यांचे संबंध अतिशय चांगले असतात. काही सभासदांना डॉक्टर साहेब आपलं संचालक मंडळ बोलत सुद्धा नाही, बरोबर साहेब, ही परिस्थिती आहे. परंतु कर्मचाऱ्यांना दाखल साहेब सगळे सभासद ओळखतात, सगळे ठेवीदार ओळखतात, सगळे कर्जदार ओळखतात. म्हणून कर्मचाऱ्यांवर जास्त त्याचा बाहेर येतो आणि कधी कधी ते ज्यांना शक्य आहे ते शक्य त्यांच्या करतात, काम करतात. परंतु त्यांच्या ह्याच्याकडे शिक्षा केलं की मग संचालक मंडळावरती थोडीफार जबाबदारी दिली येऊन पण त्यामध्ये आम्हाला लक्ष घालावं लागतं. परंतु अतिशय प्रामाणिकपणे संस्थेचे सगळे कर्मचारी आपले काही शाखांमध्ये चांगलं काम करतायत, त्यांना धन्यवाद देतो. आणि असं चांगलं काम केल्यानंतर हे काम करत असताना त्यांचा वाटा फार मोठा आहे, त्यांचा वाटा मोठा आहे. आपण महिन्यातून 1 दिवस मिटिंगला जाणार, अडचण आली संस्थेत जाणार, काही गरज पडली तर संस्थेत जातो आम्ही, पण काही गरज आता आमच्या किती गेलंच पाहिजे. पण मासिक मिटिंग, वार्षिक मिटिंग, ते वार मिटिंग, ही 13वी मिटिंग, याच्याशिवाय 15 सव्वीस जानेवारी किंवा रोगमहोत्सव किंवा वर्धापन दिन अशा निमित्ताने एकमेकांना आपल्या भेटी गाठी होतात. परंतु कर्मचाऱ्यांना सातत्याने कर्जदार, ठेवीदार, सभासद या सगळ्याकडे काटेकोरपणे त्यांना त्यांच्या पद्धतीने तोंड द्यावं लागतं. म्हणून आपण सर्वांचं सहकार्य आहे, इथून पुढे आपलं सगळ्यांचं सहकार्य असं राहू द्या. या संस्थेवर जीव लावा. तुम्ही आम्ही जसं जे काम करतोय त्याप्रमाणे आपणही थोडं आमचं चुकत असेल तर आम्हाला सूचना करा, त्या आम्ही सुधारण्याचा 100% प्रयत्न करू असं या ठिकाणी जाहीर करतो.
आणि माझं छोट्याच्या बाजूला थांबून पुढचे सत्कार घ्यायचे त्यासाठी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.